चला, जर तुमचं डिप्लोमा फार्मसी, बी फार्मसी आणि एम फार्मसी झालं असेल, तुम्ही फार्मसी स्ट्रीमचे विद्यार्थी असाल, तर आतापर्यंत तुम्ही या पोस्टसाठी अप्लाय केलं नसेल, तर या महिन्यामध्ये ज्या रिक्रुटमेंट प्रोसेस राबवल्या जाणार आहेत, तर त्याच्या महत्त्वाच्या अपडेट आणि शेवटची जी तारीख आहे ती डिस्कस करणार आहोत. सर्वात पहिल्यांदा 207 जागा असलेली DMARची भरती आपली, ज्याच्यामध्ये फार्मसी ऑफिसरच्या 207 जागा आहेत. त्याची शेवटची तारीख असणार आहे तुमची येती 9 जुलै. 2 दिवसामध्ये ही जी आहे तुमची शेवटची तारीख आहे. जर तुमचं डिप्लोमा, डिग्री आणि एम फार्मसी झालं असेल, तर तुम्ही सर्व विद्यार्थी जे आहेत ते क्वालिफाय आहात या पोस्टला फॉर्म फिलअप करण्यासाठी. पेमेंटचा विचार केला तर 50,000पासून तर जवळपास 1 लाखापेक्षा जास्त पेमेंट तुम्हाला या पोस्टला भेटणार आहे. त्याच्यानंतर दुसरी पद भरती ती म्हणजे कल्याण डोंबिवली महानगरपालिका. याचे ॲप्लिकेशन फॉर्म जे आहे त्यांची ॲप्लिकेशन डेट एक्सटेंड झालेली आहे आणि याची शेवटची तारीख आहे 15 जुलै 2025. यालासुद्धा बी फार्मसी, एम फार्मसीचे विद्यार्थी आहेत आणि ज्यांना 2 वर्षाचा अनुभव आहे मेडिकलवरती काम करण्याचा, तर ते सर्व विद्यार्थी या पोस्टसाठी फॉर्म फिलअप करू शकतात. इथेसुद्धा 50,000पासून तर 1,25,000पर्यंत तुमचं पेमेंट जाणार आहे. अशी एकमेव पोस्ट आहे ज्याला फार्मसी ऑफिसरला एवढं जे पेमेंट आहे मंथली ते जाणार आहे. आणि त्याच्यानंतर नवीन जी पदभरती तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितली, इंडियन एअरफोर्स, भारतीय वायुसेनेमध्ये आपली फार्मसी ऑफिसरची नव्याने पदभरती राबवली जाणार आहे. त्याचे ॲप्लिकेशन फॉर्म 11 जुलैला चालू होतील. आणि ह्या सर्व रिक्रुटमेंट ज्या तुम्हाला आता डिस्कस केल्या त्याची सर्व माहिती फॉर्म फिलअप करण्यापासून तर पेमेंटपर्यंत, त्याचबरोबर ॲडव्हर्टाइजमेंटचा रिव्ह्यू तुम्हाला आपलं जे यूट्यूबचं चॅनल आहे PV थोरात मराठी याच्यावरती मी केलेला आहे. जी नवीन ॲडव्हर्टाइजमेंट येणार आहे तुमची इंडियन एअरफोर्सची, ती आणखीन चालू झालेली नाही. ती जेव्हा चालू होईल तेव्हा त्याचा ऑफिशियल PDFचा रिव्ह्यू आणि ॲप्लिकेशन फॉर्म कसा करायचा हे तुम्हाला टेलिग्राम चॅनल आयडियल फार्मसी कोचिंग याच्यावरती PDF मिळेल आणि यूट्यूब चॅनल PV थोरात मराठी याच्यावरती डिटेलमध्ये फॉर्म कसा फिलअप करायचा आणि सर्व जी माहिती आहे, पात्रता असेल, फॉर्म कोण कोण भरू शकतं, कोण भरू शकत नाही, डॉक्युमेंट्स काय लागतील, या सर्व गोष्टी तुम्हाला या दोन्ही सोशल मीडियाच्या चॅनलवरती अपडेट करून मी तिथे देईल. त्यामुळे जॉईन केलं नसेल आतापर्यंत तर नक्की जॉईन करा. आणि सर्वात महत्त्वाचा एक्झामचा जो सिलेबस आहे, तिन्ही एक्झामचा DMAR असेल, तुमची KDMC असेल, नवी मुंबई महानगरपालिका असेल आणि आरोग्य विभाग असेल, तो फार्मसी ऑफिसरचा टेक्निकल सिलेबस आहे म्हणजे फार्मसीचा, ज्याचे 40 प्रश्न विचारले जातात आणि एका प्रश्नाला 2 गुण, असे 80 प्रश्न. त्याच्यासाठी हे तुम्हाला सांगितलं मी, हे 3 असे आपल्या प्रकारचे मॉड्यूल आहेत. मॉड्यूल नंबर 1, मॉड्यूल नंबर 2 आणि मॉड्यूल नंबर 3. याच्यामध्ये पूर्ण जो टेक्निकलचा सिलेबस आहे तो थेरी फॉर्ममध्ये मी कव्हर केला आहे. जो बी महत्त्वाच्या शॉर्ट नोट्स असतील, महत्त्वाचे काही ट्रिक्स पॉईंट असतील, महत्त्वाच्या वन लाईनर असतील, तर त्या पद्धतीनं या 3 बुकलेटमध्ये अवेलेबल करून दिलेलं आहे. आता हे पुस्तकं तुम्हाला Amazonवरती, त्याचबरोबर फ्लिपकार्टवरती अवेलेबल आहेत. तुम्ही तिथे जाऊन सर्च जरी केलं DMAR फार्मासिस्ट नोट्स PV थोरात किंवा माझं नाव जरी सर्च केलं PV थोरात, तर तुम्हाला हे पुस्तकाच्या लिंक तिथून भेटून जातील. तिथून तुम्ही येणाऱ्या एक्झामसाठी हे पुस्तकं परचेस करू शकता.